नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. घनसावंगी शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. अवघ्या 3 दिवसात 7 ठिकाणी घरफोडे. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरात चोरट्याची अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या 3 दिवसात 7 ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर वस्तीतील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका मेडिकल दुकानासह इतर व्यावसायिक आस्थापनामध्ये चोरी करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 27,500 रुपयांची रोकड लंपास केली आहे. घनसावंगी येथील वैभव श्रीमंत गाडवे वय 25 वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 8 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे ओजस मेडिकल अँड जनरल स्टोअर बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी 9 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता शेजारील दुकानदारांनी दुकानाचे शटर तुटल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून काउंटरमधील रोकड चोरी केल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीनुसार चोरट्यांनी ओजस मेडिकल अँड जनरल स्टोअरमधील 4,500 रुपये, युवराज बापूराव देशमुख यांचे 12,000 रुपये, ज्ञानेश्वर परशुराम उडान यांचे सेवा केंद्रातील 7,000 रुपये तसेच ऑटो पार्ट्स दुकानातील 4,000 रुपये अशी एकूण 27,500 रुपयाची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार बाबासाहेब गोल्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 305 334/1/ आणि 3/5/ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. घनसावंगी शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून भर वस्तीतील दुकान फोडण्याचे धाडस करणाऱ्या चोरट्यांना तातडीने अटक करून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी व्यापाऱ्या वर्गातून होत आहे. ही माहिती SB न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना विजयराव देशमुख यांनी दिली आहे. पुढे बोलताना युवराज देशमुख, ज्ञानेश्वर उडान काय म्हणाले ते पाहूया. घनसावंगीमध्ये मागील 2 दिवसापासून सातत्यानं चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. अनेक दुकानदाराच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी शटर उचकटून चोऱ्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. काल पण 2 ठिकाणी त्यांनी चोऱ्या केल्या होत्या. आज जवळपास 3 ते 4 दुकानात शॉपमध्ये त्यांनी चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यामध्ये माई सेवा केंद्र, एक मेडिकल, एक ऑटो गॅरेज आणि एक मोठं शोरूम, ट्रॅक्टर शोरूम आणि जनरली प्रत्येक दुकानातली थोडी म्हणजे बरीचशी कॅश त्या चोरट्यांनी लंपास केलेली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमुळं व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि सर्व व्यापाऱ्यांच्या मागणी आहे की पोलिसांची जी पेट्रोलिंग चालू असते त्या पेट्रोलिंगचा काही फायदा होत नाही. मग चोरट्यांची एवढी मोठी हिंमत जर वाढत असेल तर नक्कीच पोलीस प्रशासन काय करते असा प्रश्नही नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी विचारला जात आहे, व्यापाऱ्यांच्या वतीनं विचारला जात आहे. याबद्दल लवकरच आम्ही आज DYSP धुमाल साहेब यांच्याशी संपर्क केलेला आहे. जर तातडीनं पोलीस यंत्रणा जर अलर्ट झाली नाही आणि या चोऱ्यांचं प्रमाण किंवा केलेल्या चोऱ्यांचा शोध आणि होणाऱ्या चोऱ्यांचं जर प्रमाण थांबलं नाही तर पुढच्या काळामध्ये आम्हाला मोठं आंदोलन देखील यासाठी करावं लागणार आहे असंही व्यापाऱ्यांच्या वतीनं आम्ही जाहीर करू. SB न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.